नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण VHG म्हणजे तुमच्या आवडत्या चॅनल विश्वजित सर गुरुकुल यामध्ये एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे. टॉपिकचं नाव काय माहिती आहे? प्रिपोजिशन. पार्ट्स ऑफ स्पीच या शब्दांच्या जातीमधील 8 प्रकारातील एक प्रकार प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय. मित्रांनो, प्रिपोजिशन हे आपल्याला स्कॉलरशिप पासून, आजही तुम्ही स्कॉलरशिपचं पुस्तक उघडलं तर तिथे तुम्हाला 10 ते 12 प्रिपोजिशन दिसून येतील. आज आपण भाग 1 आणि भाग 2 अशा 2 भागामध्ये मी प्रिपोजिशन विभागले आहे. त्यापैकी आज आपण भाग 1 बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. प्रिपोजिशन म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय. बघा, लक्ष द्या. आपण हे जे काही टॉपिक आहे तो टॉपिक आपण प्रत्येक प्रिपोजिशन आपण चित्रासह स्पष्टीकरण बघणार आहोत. बघा, इथं तुम्हाला चित्र दिले आहेत. इन, ऑन, अंडर, बिटवीन, बिहाइंड, नेक्स्ट टू, फ्रंट ऑफ, अराउंड, अजून बरीच काही अशी प्रिपोजिशन आहेत. मित्रांनो, प्रिपोजिशन हे फक्त स्कॉलरशिप किंवा स्कूल एक्झाम साठीच नव्हे, तर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, मग त्या तुमच्या MPSC लेवलच्या असतील, बँक लेवल असेल, रेल्वे असेल, CTET असेल, CET असेल, वनरक्षक असेल, तलाठ्याची परीक्षा असेल, त्या सगळ्यांसाठी आपल्याला उपयोगी असतं. कमीत कमी 2 गुण तरी त्याच्यावर फिक्स असतात आणि आपल्या हातातले गुण निघून जातात. याचं कारण काय? आपल्याला त्याचा अर्थ माहिती नसतो. तर मित्रांनो, चला व्हिडिओ स्किप न करता आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, चला बघूया आपण प्रिपोजिशन म्हणजे काय. सगळ्यात प्रथम प्रिपोजिशन म्हणजे काय? जे आपल्याला शब्दांच्या जाती आहेत, पार्ट्स ऑफ स्पीच, या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये प्रिपोजिशनला खूप महत्वाचं स्थान आहे. आपण वाक्य बनवतो, परंतु हे वाक्य बनवताना 2 शब्दांमध्ये जे काही संबंध दर्शवायचा असतो, तो संबंध आणि त्यांचा योग्य अर्थ स्पष्ट करण्यासाठी आपण प्रिपोजिशन वापरतो. तर चला सुरुवात करूया. प्रिपोजिशन. मी 2 प्रिपोजिशन तुमच्या समोर घेणार आहेत. प्रत्येक स्क्रीनवर 2 प्रिपोजिशन असतील. चला सुरुवात करूया. मित्रांनो, इन. बघा, प्रिपोजिशन मध्ये तुमच्या समोर आहे इन आणि अंडर. इनचा अर्थ काय होतो? च्या आत. इनचा अर्थ काय होतो? च्या आत. आपण बघा, कधी कधी ज्यावेळेस लहान असताना वर्गामध्ये जाताना मे आय कम इन टीचर असं म्हणतो. आत प्रवेश करणे, वर्गाच्या आत प्रवेश करणे. इथं बघा, तुम्हाला एक चित्र दिसतंय. इथे हॅट आहे आणि हॅटच्या आतमध्ये कोण आहे? तर माऊस आहे. की नाही? माऊस आहे. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला, वेअर इज द माऊस? द माऊस इज इन द हॅट. माऊस कुठं आहे? हॅट मध्ये आहे. तसंच तुम्हाला विचारलं जात आहे. आता इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेत, आहे नाही? मी 1-2 एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. बाकी एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत. तुम्ही एक्झाम्पल ते लिहून घेऊ शकता. खूप सोपा अर्थ आहे. बघा, द बुक इज इन द बॅग. बुक कुठे आहे? बॅग मध्ये आहे. इन द बॅग. द फिश इन द वॉटर. फिश कुठे आहे? वॉटर मध्ये आहे. फिश इन द वॉटर. फिश, मासा कुठे आहे? तर वॉटरच्या आतमध्ये आहे. द टॉयज आर इन द बॉक्स. टॉयज कुठे आहेत? बॉक्स मध्ये आहे. म्हणजेच इन म्हणजे काय? च्या आत. एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या आतमध्ये जर असेल तिथे आपण काय करतो? इनचा वापर करतो. आता बघूया आपण अंडर. अंडर म्हणजे काय? अंडर म्हणजे च्या खाली. एखाद्या वस्तूच्या खाली दुसरी वस्तू जर असेल तिला काय म्हणतो? अंडर असे म्हणतो. म्हणजे कसं बघा, आता इथे बघा, तुम्हाला विचारलं वेअर इज द माऊस. माऊस कुठे आहे? उंदीर कुठे आहे? तिथे एक हॅट दिसते आणि त्या हॅटच्या खाली तुम्हाला काय दिसतोय? माऊस दिसतोय. मग आपण सांगताना कसं सांगणार? द माऊस इज
अंडर द हॅट. माऊस इज अंडर द हॅट. माऊस कुठं आहे तर त्या हॅटच्या खाली आहे. बघा इथं पण तुम्हाला इथं पण तुम्हाला काय केलं 5 उदाहरणं दिलीत. 5 उदाहरणापैकी 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगतो. बाकी उदाहरणं तर सोपी आहेत, वाचलं तरी तुमच्या लक्षात येईल. द कॅट इज अंडर द टेबल. मांजर कुठे आहे टेबलाच्या आतमध्ये आहे. द बॉल इज अंडर द चेअर. बॉल कुठं आहे बॉल हा चेअरच्या खाली आहे अंडर आहे. द शूज आर अंडर द बेड. शूज कुठं आहेत तर त्या बेडच्या खाली आहेत. द कॅट इज अंडर द टेबल. कॅट कुठे आहे तर टेबलाच्या खाली. टेबल जो आहे त्या टेबलाच्या खाली कोण आहे कॅट आहे. म्हणजे अशा पद्धतीत आपण बघा अंडर द बेड, अंडर द ट्रीज, अंडर द डेस्क वाचलं तर तुमच्या लगेच लक्षात आलं मित्रांनो. इन म्हणजे काय च्या आत, अंडर म्हणजे काय च्या खाली. नाही पक्का लक्षात ठेवून द्यायचं. चित्र बघायचं, चित्रामध्ये लगेच आपण आठवायचं काय इथे माऊस कुठं आहे हॅटच्या आतमध्ये. द माऊस इज इन द हॅट ज्याच्या आत, आणि द अंडर म्हणजे हॅटच्या खाली. द माऊस इज अंडर द हॅट. चला पुढचं प्रिपोजिशन बघूया. हे प्रिपोजिशन मी मुद्दाम तुमच्या समोर आणलं आहे, समोरासमोर. का माहितीये ऑनचा अर्थ काय होतो च्यावर, ओव्हरचा अर्थ काय होतो च्यावर, आहे की नाही. दोन्हीचा अर्थ एकच आहे, परंतु दोन्हीचा अर्थ जरी एक असला तरी त्याच्यासाठी नियम आहे. बघा नियम इथे तुमच्या समोर दिलेले आहेत. पहिला बघूया ऑन च्यावर. पण कधी एखादी वस्तू जर दुसऱ्या वस्तूवर स्पर्श करून असेल. वेअर इज द माऊस. माऊस कुठे आहे या हॅटच्या वर आहे, स्पर्श करून बसलेली आहे. म्हणजे काय द माऊस इज ऑन द हॅट. माऊस काय झाले आहे तर त्या हॅटवर बसलेले आहे, च्यावर हॅटवर बसलेला आहे. बघा इथे एक्झाम्पल. द बुक इज ऑन द टेबल. बुक कुठे आहे टेबलावर आहे, म्हणजे टेबलावर बसतोय म्हणून आपण काय म्हणतो ऑन. द कॅट इज ऑन द चेअर. कॅट कुठे आहे चेअरवर बसलेली आहे. म्हणजे स्पर्श करून जर बसले असेल तर तिथे काय करतो ऑनचा वापर आपण करत असतो. द कप इज ऑन द डेस्क. डेस्क वरती काय आहे कप आहे. बरोबर. पुढे तुम्हाला दिले उदाहरण बघा. फॅनचं आहे, बर्डचं आहे. तुम्ही वाचा तुमच्या लक्षात येईल. नाही जर एखाद्या शब्दाचा अर्थ नाही कळाला तर मला विचारा, मी सांगेल तुम्हाला. पुढे बघा ओव्हर. ओव्हर मध्ये काय दिले बघा. ओव्हर कधी वापरलं जातं ऑन म्हणजे च्या वर स्पर्श करून असतो. ओव्हर म्हणजे काय स्पर्श करून न करता, म्हणजे काही अंतरावरती असते ती वस्तू, त्या वस्तूच्या काही अंतरावरती असते. म्हणजे बघा इथं दिलंय तुम्हाला हॅट. हॅटच्या वरती माऊस आहे, उंदीर आहे, तो त्याच्या वरती चिटकलेला नाही किंवा स्पर्श केलेला नाही, त्याच्या वरती आहे म्हणून तिथं काय केलंय ओव्हरचा वापर केलेला आहे. द माऊस इज ओव्हर द हॅट. माऊस कुठं आहे हॅटच्या वर आहे. अजूनही लक्षात नसेल येत तर सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. नदी जी आहे की नाही, नदीच्या वरती काय असतं ब्रिज असतो. नदीच्या वरती काय असतो ब्रिज असतो. नदीला चिटकून नसतो, स्पर्श करून नसतो, त्यावेळेस आपण काय म्हणतो द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. किंवा आपल्यावरती काय आहे सूर्य आहे, सूर्य बऱ्याचशा अंतरावर आहे, तर आपण बोलू शकतो द सन इज ओव्हर द हेड. सन कुठं आहे सूर्य कुठं आहे तर आपल्या डोक्याच्या वर आहे. म्हणजे असं अंतर आपण सांगू शकतो. बघा दिलेलं आहे द प्लेन इज ओव्हर द क्लाउड. प्लेन आहे ना विमान आपण ज्याला म्हणतो, हे विमान कुठे आहे तर क्लाउडच्या वर आहे. द बर्ड्स इज फ्लाइंग ओव्हर द ट्री. बर्ड्स कुठे आहेत तर झाडाच्या वरती फ्लाय करतायत, उडत आहेत, आहे की नाही. म्हणजे त्या स्पर्श न करता तो विशिष्ट अंतरावर आहे, तिथं आपण काय करतो ओव्हरचा वापर करतो. बाकीची उदाहरणं तुम्ही लिहून घेऊ शकता, सोपं आहेत. द लॅम्प इज ओव्हर द टेबल. लॅम्प जो बल्ब आहे तो बल्ब कुठे आहे टेबलाच्या वर आहे, म्हणजे तो बल्ब कुठे आहे तो वरती आहे, भिंतीवर आहे, आणि आपण काय म्हणतो त्यात अंतर आहे म्हणून आपण तिथं ओव्हरचा वापर केला आहे. चला आता पुढचं प्रिपोजिशन बघूया. बघा इथं अबो आणि बिलो अपोजिट वर्ड्स आहेत, आहे की नाही. अपोजिट वर्ड्स आहेत म्हणजे काय प्रिपोजिशन आहेत. अबो म्हणजे काय च्यावर, कुठे च्यावर. इथे तुम्ही
ओव्हरचा वापर सुद्धा करत होतो, त्या ओव्हरच्या जागी अबो जरी लिहिला तरी ते चालतंय. द माऊस इज अबो द हॅट. प्रश्नात जर तुम्हाला अबो किंवा ओव्हर यांच्या दोघांपैकी एक जर आला आणि ती वस्तू जर विशिष्ट अंतरावर असेल तर काय करायचं, तिथं अबो असेल तर अबो लिहायचं, ओव्हर असेल तर ओव्हर लिहायचं. ओके, बाकी सगळी उदाहरणं तुमच्या समोर आहेत. द बर्ड इज अबो द ट्री. बर्ड्स कुठे आहेत तर त्या झाडाच्या वर आहेत. द क्लॉक इज अबो द बोर्ड. क्लॉक कुठे आहे, बोर्डच्या वर आहे नाही. बाकीचे तुम्हाला सोपे आहेत. द फॅन इज अबो द बेड. वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पुढे बघा, बिलो. बिलो म्हणजे काय, च्या खाली. च्या खाली म्हणजे आपण अंडर शब्द वापरतो. अंडर, अंडर आणि बिलो हे दोन्ही शब्द इथं सेम असाच रूल आहे. अंडर जर असलं किंवा बिलो जर असलं, दोघांपैकी एक जर असेल तर तिथं आपण काय करायचं, तो टिक करून टाकायचा. मग कधी जर ती वस्तू एखाद्या वस्तूच्या खाली असेल, अंडर असेल, च्या खाली असेल तर बघा अर्थ काय, च्या खाली. वेअर इज द माऊस, द माऊस इज बिलो द हॅट. माऊस कुठं आहे, द हॅटच्या खाली आहे. बघा, द शूज आर बिलो द टेबल. शूज कुठे आहेत तर टेबलाच्या खाली आहेत. द बॉक्स इज बिलो द चेअर. अंडर पण वापरू शकतो आपण तिथं, चेअर पण आपण बिलो पण वापरत आहोत, है की नाही. दोघांपैकी कुठलंही वापरलं तरी चालेल. बघा पुढचे पण उदाहरणं तुम्ही लिहून घेऊ शकता. तुम्हाला कधी कधी एक्स्ट्रा लिहावं लागतं शाळेमध्ये. 5 उदाहरणं जर दिली तर तुम्ही याचा वापर करू शकता. चला पुढचं बघूया प्रिपोजिशन. इन फ्रंट ऑफ आणि बिहाइंड. च्या समोर, च्या मागे. इन फ्रंट ऑफ म्हणजे काय, च्या समोर. बिहाइंड म्हणजे काय, च्या मागे. चला आता इन फ्रंट ऑफ बघूया आपण. इन फ्रंट ऑफ बघा, या हॅटच्या पुढे उंदीर आहे म्हणजे इन फ्रंट ऑफ, समोर आहे. द माऊस इज इन फ्रंट ऑफ द हॅट. माऊस कुठं आहे तर त्या हॅटच्या समोर आहे. तसेच उदाहरणं दिले आहेत. द बॉल इज इन फ्रंट ऑफ द बॉक्स. बॉल कुठं आहे तर त्या बॉक्सच्या समोर आहे. इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ मित्रांनो ही फ्रेज पण आहे. या फ्रेजवर तुम्हाला वाक्य विचारलं जाऊ शकतं तर ते ही वाक्य तुम्ही लिहू शकता. बघा, द डॉग इज इन फ्रंट ऑफ द गेट. डॉग कुठे आहे तर त्या गेटच्या समोर आहे. तसंच इकडे बिहाइंड. बिहाइंड म्हणजे काय, च्या मागे. हॅटच्या मागे उंदीर आहे. द माऊस इज बिहाइंड द हॅट. माऊस कुठे आहे तर हॅटच्या मागे. द कॅट इज बिहाइंड द चेअर. कॅट कुठं जे आहे ते कॅट कुठे आहे, बिहाइंड द चेअर, चेअरच्या मागे. लक्षात आलं, बिहाइंड. इन फ्रंट ऑफ च्या समोर, बिहाइंड च्या मागे. ओके, चला आता पुढे जाऊया. पुढे तुम्हाला ही उदाहरणं आहेत, ही उदाहरणं तुम्ही वाचू शकता. द बुक इज बिहाइंड द बॅग. नाही, बुक कुठे आहे तर त्या बॅगेच्या मागे आहे. चला आपण पुढचं बघूया. नेक्स्ट टू च्या शेजारी. मित्रांनो नेक्स्ट टू आणि नियर दोन्ही सुद्धा आपल्याला वापरता येतात. इथे पण लक्षात ठेवा, नेक्स्ट टू च्या शेजारी आणि नियर च्या शेजारी किंवा जवळ. बघा इथं माऊस हा हॅटच्या शेजारी आहे म्हणून म्हणू शकतो आपण द माऊस इज नेक्स्ट टू द हॅट. माऊस कुठं आहे त्या हॅटच्या शेजारी आहे. द बुक इज नेक्स्ट टू द बॅग. बॅगच्या शेजारी काय आहे, बुक आहे. तशाच पद्धतीमध्ये हे तुम्हाला उदाहरणं आहेत. द प्लांट इज नेक्स्ट टू द विंडो. प्लांट कुठं आहे तर त्या विंडोच्या शेजारी आहे. लिहून काढा ते उदाहरणं. व्हिडिओ काय करायचा, पॉज करा आणि पॉज केल्यानंतर लिहू शकता किंवा मागे पुढे करून तुम्ही लिहू शकता. तसं इथं बिटवीन दिलंय बघा, च्या मध्ये. बिटवीन तुम्हाला विचारलं जातं आहे की नाही. बिटवीन म्हणजे काय, दोघांच्या मध्ये. बिटवीन बघा, हा जो काही माऊस आहे तो माऊस कुठं आहे तर या दोन हॅटच्या मध्ये आहे की नाही. वेअर इज द माऊस, द माऊस इज बिटवीन इन द हॅट्स. माऊस हा कुठे आहे तर त्या हॅटच्या मध्ये आहे. मोर एक्झाम्पल दिले आहेत. द बॉल इज बिटवीन द टू बॉक्सेस. दोन बॉक्सेसच्या मध्ये काय आहे, एक बॉल आहे. द गर्ल इज बिटवीन हर ब्रदर अँड सिस्टर. आहे की नाही, त्या ती जी मुलगी आहे ती मुलगी कुठे उभी आहे की नाही तर तिच्या भावामध्ये आणि तिच्या बहिणीमध्ये अशी ती तिथे आहे. त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला ती उदाहरणं दिलेली
आहे ते उदाहरणं बघा. चला बघूया आपण पुढचं प्रिपोजिशन. नेक्स्ट टू म्हणजे काय, च्या शेजारी. याच्या बदल्यामध्ये तुम्हाला नियर जरी विचारलं तरी नियर सुद्धा तुम्ही तेच वाक्य वापरू शकता. बिटवीन च्या मध्ये. अमॉंग. अमॉंग म्हणजे च्या मध्ये. जेव्हा आपण घोळक्यात असतो ना, घोळक्यात आहे की नाही, घोळक्यात म्हणजे काय, गर्दीत असतो, तेव्हा काय केलं जातं, अमॉंगचा वापर केला जातो. बघा इथं काय दिलंय, या हॅटच्या गर्दीमध्ये कोण आहे, माऊस आहे, उंदीर आहे. काय वाक्य आहे, द माऊस इज अमॉंग द हॅट्स. हॅट्सच्या मध्ये कोण आहे, तर तो माऊस आहे. द बॉय इज अमॉंग हिज फ्रेंड. बॉय कुठं आहे, तर त्याच्या फ्रेंडच्या मध्ये आहे. द कॅट इज अमॉंग द बॉक्सेस. बॉक्सेस आहेत, बॉक्स आहेत आणि त्याच्या कुठे आहे मध्ये ती कोण आहे, कॅट आहे. म्हणजे अशाच पद्धतीमध्ये तुम्ही काय करू शकता, ही 5 उदाहरणं लिहू शकता. नियर, मग तुम्हाला मी म्हटलं आहे की नाही, नियर साठी म्हणजे काय, च्या जवळ. इथे आपण म्हणू शकतो द माऊस इज नियर द हॅट. त्या जवळ आहे, त्या शेजारी आहे. द स्कूल इज नियर माय होम. माझ्या घरा शेजारीच काय आहे, स्कूल आहे. द पार्क इज नियर द मार्केट. मार्केटच्या जवळ काय आहे, पार्क आहे. अशाच पद्धतीमध्ये तुम्ही ही पण उदाहरणं लिहू शकता. द शॉप इज नियर द टेम्पल. टेम्पल मंदिराच्या शेजारी काय आहे, शॉप आहे, दुकानदार आहे. तर चला लिहून घ्या उदाहरणं. सोपं आहे ना सगळं. अमॉंग च्या मध्ये, नियर च्या जवळ. चित्र बघा म्हणजे विसरणारच नाही तुम्ही. चला पुढचं बघूया. इनसाइड आउटसाइड विरुद्धार्थी शब्द आहेत. इनसाइड च्या आत, आउटसाइड च्या बाहेर. बघा इथं उंदीर कुठे बसलेला आहे, माऊस कुठे आहे, च्या आत. कुठे, त्या हॅटच्या आत आहे नाही. द माऊस इज इनसाइड द हॅट. माऊस कुठे आहे, तर त्या हॅट मध्ये आहे, बसलेला आहे. द बॉल इज इनसाइड द बॉक्स. बॉल कुठे आहे, तर बॉक्सच्या आत आहे. द कॅट इज इनसाइड द बास्केट. बास्केटच्या आतमध्ये कोण आहे, कॅट आहे. तसंच आउटसाइड विरुद्धार्थी च्या बाहेर. हे जे काही माऊस आहे तो त्या हॅटच्या बाहेर आहे. द माऊस इज आउटसाइड द हॅट. द बॉल इज आउटसाइड द बॉक्स. द कॅट इज आउटसाइड द बास्केट. मग तीच उदाहरणं आपण काय केली, उलट केली. म्हणजे तो आतमध्ये आहे आणि हे काय, तर बाहेर आहे. समजलं, मजा येते ना. इनसाइड च्या आत, आउटसाइड च्या बाहेर. चला आता पुढचं बघूया आपण प्रिपोजिशन. बघा अक्रॉस आणि दुसरा आहे थ्रू. अक्रॉसचा अर्थ काय होतो, च्या आरपार जाणे किंवा च्या पलीकडे जाणे. पलीकडे, एका बाजूने दुसऱ्या बाजूला जर जायचं असेल, एका बाजूने दुसऱ्या बाजूला जर जायचं असेल, एक बाजू आणि दुसरी बाजू जायचं असेल, तर आपण काय करतो, अक्रॉसचा वापर करतो. बघा इथं दिलंय अक्रॉस च्या पलीकडे. आता इथं बघा तुम्हाला दिसतोय 2 बॉक्स आहेत, है की नाही. त्या 2 बॉक्स मध्ये द माऊस इज अक्रॉस द बॉक्स. माऊस कुठं जात आहे, तर माऊस जो आहे तो माऊस डब्यांच्या त्या बाजूला जात आहे, है की नाही. डब्यांच्या कुठं चाललाय, पलीकडे चाललेला आहे. द कॅट इज अक्रॉस द रोड. कॅट काय करत आहे, तर ती क्रॉस करते, अक्रॉस द रोड. ते रोड क्रॉस करत आहे, म्हणजे रोडच्या पलीकडे चाललेली आहे. अशाच पद्धतीमध्ये दुसरे उदाहरण तुम्हाला दिलेली आहे. सोपी उदाहरण आहेत. पुढे थ्रू. थ्रू म्हणजे काय, च्या आतून. च्या आतून आरपार जाणे. आरपार जाणे म्हणजे कसं, द माऊस इज थ्रू द टनल. त्या टनल मधून काय झालेलं आहे, तो माऊस चाललेला आहे. द कॅट वेंट थ्रू द गेट. कॅट कुठून चाललेली आहे, च्या आतून, गेटच्या आतून चाललेली आहे. द बॉय स्वॅम थ्रू द रिव्हर. तो पण कुठून चाललेला आहे, स्वयं करतोय तो, है का नाही. कुठून, रिव्हरच्या आतून चाललेला आहे. म्हणजे अशाच पद्धतीमध्ये तुम्हाला ही वाक्य दिली आहेत. ही वाक्य तुम्ही काय करा, वाचा. एखादं वाक्य जर आणलं तर मला सांगा, मी तुम्हाला सांगेल. लक्षात घ्या, परत एकदा सांगतोय. अक्रॉस म्हणजे काय, च्या पलीकडे जाणे, पलीकडे जाणे. हा, त्याच्यानंतर थ्रू म्हणजे काय, च्या आतून जाणे, च्या आतून. आणि अशा पद्धतीने काय वाक्य वापरायचे आहे. चला पुढचं प्रिपोजिशन बघूया आपण. अलॉंग.
अलॉंगचा अर्थ काय होतो? च्या बाजूने. च्या बाजूने म्हणजे काय? एका बाजूने चालणे. आहे काय? तुम्हाला दिसतंय माऊस कुठेतरी रस्त्याच्या एका बाजूने चाललेला आहे. द माऊस इज अलॉंग द पाथ. आहे की नाही? म्हणजे उंदीर जो आहे तो उंदीर काय करत आहे? तर काय आहे? एका वाटेच्या बाजूने चाललेला आहे की नाही? अलॉंग द पाथ. पाथ म्हणजे काय? वाट. अलॉंग म्हणजे काय? च्या बाजूने. तो त्या रस्त्याच्या बाजूने चाललेला आहे. द बॉय इज वॉकिंग अलॉंग द रोड. बघा इथं वाक्य दिलंय. द बॉय इज वॉकिंग अलॉंग द रोड म्हणजे तो रोडच्या एका बाजूने तो बॉय जो आहे तो काय आहे? चालत आहे. ओके, इथं तुम्हाला वाक्य दिले, ते वाक्य तुम्ही वाचू शकता. द ट्रेन इज रनिंग अलॉंग द ट्रॅक. ते ट्रॅकच्या बाजून चाललेलं आहे. होय, ट्रेन. बरोबर आहे. तसंच अराउंड. अराउंड म्हणजे काय? च्या भोवती. अराउंडचा अर्थ काय होतो? च्या भोवती. बघा तुम्हाला त्या चित्रामध्ये दिसत आहे का नाही? जो माऊस आहे तो माऊस काय करत आहे? तर माऊस त्या झाडाच्या भोवती आहे. द माऊस इज अराउंड द ट्री. द माऊस इज अराउंड द ट्री म्हणजे काय? तो त्या झाडाभोवती आहे. द चिल्ड्रन आर प्लेइंग अराउंड द पार्क म्हणजे मुले काय करत आहेत? तर त्या पार्क मध्ये त्या पार्कच्या भोवती. अराउंड द पार्क. पार्कच्या भोवती काय करत आहेत? खेळत आहेत. आहे नाही? द डॉग रॅन अराउंड द गार्डन. डॉग पण काय आहे? तर त्या गार्डनच्या भोवती काय करत आहे? फिरत आहे. अराउंड रॅन धावतो आहे. अशा पद्धतीने इथे अलॉंग आणि अराउंडची सुद्धा आपल्याला माहिती दिलेली आहे. वाक्य दिलेले आहे. ते वाक्य एकदा वाचा, लिहून घ्या म्हणजे तुमच्या ते लक्षात राहतील. अलॉंग च्या बाजूने, एका रस्त्याच्या विशिष्ट बाजूने चालणे. अराउंड म्हणजे काय? च्या भोवती. आहे की नाही? च्या भोवती म्हणजे गोल गोल फिरणे असेल, आजूबाजूला असेल, तो मध्ये आहे, अशा टायमाला अराउंडचा वापर केला जातो. चला आता पुढचं प्रिपोजिशन बघा. अप डाऊन. अप म्हणजे काय? च्या वर. च्या वर वर जाणे. अप असं च्या वर वर जाणे म्हणजे कसं? उंदीर बघा हा कुठे चाललाय? वर, टेबलावर चाललाय. द माऊस इज अप ऑन द टेबल. माऊस कुठे चालला आहे? टेबलावर चाललेला आहे. द बलून इज अप इन द स्काय. बलून कुठे चालला आहे? वरती आकाशामध्ये चाललेला आहे. अगोदर प्लीज स्टँड अप. प्लीज उभे राहा म्हणजे अशा पद्धतीच्या वर आहे का नाही? जाणे म्हणजे काय? अप. आणि डाऊन म्हणजे काय? च्या खाली जाणे. इथं माऊस बघा तो खाली चाललाय. द माऊस इज डाऊन अंडर द टेबल. माऊस कुठे चाललाय? तर टेबलाच्या खाली चाललेला आहे. है की नाही? द रेन इज फॉलिंग डाऊन फ्रॉम द क्लाउड. रेन आहे, पाऊस आहे, तो कुठं कुठं चालल्याच्या खाली? क्लाउडच्या खाली चाललेला आहे म्हणजे ढगांच्या खाली चालू आहे. प्लीज सिट डाऊन म्हणतो आपण. है की नाही? म्हणजे तुम्ही खाली बसा. म्हणजे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला अप आणि डाऊनचा सुद्धा अर्थ आणि इथे उदाहरणं दिलेली आहेत ती लिहून घ्या. बघूया आपण पुढचं. टुवर्ड. टुवर्ड च्या दिशेने. च्या दिशेने जाणे. एखादी गोष्ट दिसते त्याच्या दिशेने कुठे जाणे म्हणजे टुवर्ड्स. कसं बघा आता इथं उंदीर कुठे चाललाय? वेर इज द माऊस. उंदीर त्या घराच्या दिशेने चाललेला आहे. द माऊस इज टुवर्ड द हाऊस. तो उंदीर, तो माऊस त्या घराच्या दिशेने चाललेला आहे. अजून एक्झाम्पल जर द्यायचं आलं, द बॉय इज वॉकिंग टुवर्ड द स्कूल. तो शाळेच्या दिशेकडे चाललेला आहे. कोण? द बॉय. आहे की नाही? शी रॅन टुवर्ड द बस. ती त्या बसकडे धावत आहे. बस दिसली चालली धावत. आहे की नाही? म्हणून टुवर्ड्स म्हणजे काय? च्या दिशेने. उदाहरणं दिली आहेत मित्रांनो, सोपी उदाहरणं आहेत, वाचून घ्या. आणि तिकडे इकडे आहे तुम्हाला अवे फ्रॉम, पासून दूर. इकडे च्या दिशेने आणि इकडून तिथून दूर म्हणजे कसा? त्या घरापासून तो माऊस दूर चाललेला आहे. द माऊस इज अवे फ्रॉम द हाऊस. तो माऊस काय झालेला आहे? तर त्या याच्यापासून, घरापासून काय झालेलं आहे? दूर चाललेला आहे. द बॉय इज रनिंग अवे फ्रॉम द डॉग. तो कुत्रा ज्या आहे का नाही, कुत्रा आहे त्या कुत्र्यापासून दूर कोण चाललाय? द बॉय इज रनिंग. बॉय धावत चाललेला आहे. कुत्रा बघितला आहे की नाही आणि तो त्याला बघताच तो धावत धावत चाललेला आहे. शी मूव्ह अवे फ्रॉम द नॉईस. नॉईस म्हणजे काय? कर्कश असा आवाज, गोंगाट आहे की नाही, त्या गोंगाटापासून दूर ती चाललेली आहे. अशाच पद्धतीमध्ये इथं उदाहरणं तुम्हाला दिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? मजा आली ना? आहे की नाही? बघा हे तुम्हाला जे आहे हे काय सगळं प्रिपोजिशन आहेत.
आपला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या सपोर्टमुळेच आम्हाला नवीन काय मिळते, प्रेरणा मिळते, चांगला विषय तुमच्या पुढे घेऊन येता येतो. म्हणून सांगतो मित्रांनो, तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनल काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका. चला मित्रांनो, धन्यवाद. शिका, समजा, यश मिळवा. आणि कमेंट बॉक्स मध्ये दिलंय, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणखी कुठला तुम्हाला टॉपिक पाहिजे. आणि लवकरच नेक्स्ट आपण पार्ट 2 प्रिपोजिशन पार्ट 2 घेऊन येत आहोत. धन्यवाद.